बातमी छत्तीस जिल्ह्यांची। बेस्ट उपक्रमाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि अंतिम देयकांची प्रलंबित रक्कम 1352 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली। निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी चुकती करण्याकरता पैसे पुरेसे नसल्यानं बेस्टनं मुंबई महापालिकेकडे अतिरिक्त अनुदानाची मागणी केली आहे। राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारनं 2025 मध्ये क्षयरोग मुक्त भारत अभियान हाती घेतलं आहे। मुंबईत गेल्या 2 वर्षांमध्ये क्षयरोग रुग्णांमधील औषध प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांच्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे। 2024 मध्ये 9% रुग्ण सापडले होते। 2025 मध्ये हे प्रमाण 8% आलं आहे। मुंबई आणि उपनगरात उष्णतेची लाट कायम आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये तापमानात सतत वाढ होतीये, तर आज कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे। मुंबईत वाढत्या तापमानासह प्रदूषणाचा टक्का वाढलाय। मुंबईचा AQI सोमवारी 131 इतका होता। गेल्या 10 दिवसांमधील हा सर्वाधिक AQI आहे। तर देशभरातील प्रमुख 8 प्रदूषित शहरांमध्ये मुंबई 6व्या स्थानी आहे। ग्रामदेवतेच्या उत्सवासाठी मुंबईतील डबेवाले सोमवारी 30 मार्च पासून ते 4 एप्रिल पर्यंत सुटीवर जाणार आहेत। त्यामुळे 6 दिवस मुंबईकरांचा टिफिन बंद असणार आहे। शाळा महाविद्यालयाला उन्हाळी सुटी पडल्यानंतर कोकणात आपल्या गावी जाण्याकरता कोकणवासियांनी आगाऊ रेल्वेचं आरक्षण केलंय। त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सगळ्या गाड्या हाऊसफुल झालेल्या आहेत, तर वेटिंग तिकीटही मिळेनासं झालेलं आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानीचा चैत्र पौर्णिमा उत्सव 30 मार्च ते 3 एप्रिल कालावधीमध्ये साजरा होणार आहे। या कालावधीमध्ये तुळजाभवानी देवीचं मंदिर 3 दिवस दररोज 22 तास दर्शनाकरता खुलं राहणार आहे। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं 8 अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। या विशेष गाड्या नागपूर LTT, पुणे नागपूर, CSMT मडगाव या महत्त्वाच्या मार्गांवर धावणार आहेत। रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबई, पुणे, नागपूर, मडगाव या मार्गांवर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबई शहर जिल्ह्यातील मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला आता डिजिटल गती मिळाली असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे। मुंबईतील सुमारे 30 लाख नागरिकांना याचा लाभ होणार आहे। मुंबईत प्रथमच मिळकतीचे फेरफार ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली। नवी मुंबई विमानतळाच्या नव्या वेळापत्रकामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरचा समावेश करण्यात आलेला आहे। विमानतळावर काही प्रमाणामध्ये सुविधांची कमतरता असली तरी त्यावर चर्चा करण्याकरता विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ परिसरातच विस्तारित बैठक घेण्यात येईल, असं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेमध्ये दिलं। मुंबई महापालिकेकडून वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या उद्देशानं ATC सिग्नल सिस्टमच्या आणि नॉन ATC रस्त्यांच्या देखभालीकरता तब्बल 33 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे। या प्रकल्पांतर्गत 1 जुलै 2026 ते 30 जून 2028 या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये सगळ्या प्रकारची सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्यात येणार असून त्याची देखभाल करण्यात येणार आहे। ST महामंडळाच्या बसनं एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 या 22 महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यभरामध्ये 6820 अपघात झालेले आहेत। अपघातांमध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत, तर काहींना जीव गमवावा लागलेला आहे। त्यांना महामंडळाकडून नुकसान भरपाई देण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। भोंदू अशोक खरात प्रकरणी कुणालाही सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। या प्रकरणी सखोल निवेदन ते आज देणार आहेत असं कळतंय। संबंधित प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं। नाशिकच्या नांदूर नाका परिसरामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला। नव्यानं सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 4 ते 5 जण जखमी झाले। मुंबईतील अवैध बांगलादेशी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वाचा आदेश दिला। मुंबईत बांगलादेशी फेरीवाले आढळल्यास त्यांना हद्दपार करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत। तसंच मुंबईतील सगळ्याच फेरीवाल्यांची सखोल पडताळणी करण्याचे महापालिकेसह मुंबई पोलिसांना निर्देश दिले गेले आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट परिसरामध्ये भीषण वणवा भडकला। या आगीमुळे संपूर्ण घाट परिसर धुराच्या लोटांनी वेढला गेला। महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला। विशेष म्हणजे घाटमाथ्यावरच्या अनेक गावांना या आगीचा धोका निर्माण झालाय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सोलापुरामध्ये संभाजी ब्रिगेडनं भोंदू अशोक खरात विरोधात आंदोलन केलं। खरातच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले, आंदोलन करण्यात आलं।
जळगावामध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांनी अचानक गर्दी केली। सोशल मीडियावर पेट्रोल शॉर्टेज होणार असल्याच्या अफवेनं पेट्रोल पंपावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती। पेट्रोलचा कुठलाही तुटवडा नसल्याचं पंप मालकांनी सांगितलं। अफवांवर विश्वास ठेवू नका असंही सांगितलं, पण तरी देखील नागरिकांनी गर्दी केलीच होती। जळगावच्या भुसावळ शहरामध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर रेल्वे रुळाच्या जवळ टाकण्यात आलेल्या कचऱ्याला अचानक आग लागली। रेल्वे लाईन लगत मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असल्यानं ही आग भडकली। जळगावामध्ये स्वप्न साकार प्रतिष्ठान आणि अग्निशिखा महिला संघाच्या वतीनं स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या अनोख्या सोहळ्याच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा खानदेश रत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। सांगलीतील कामगार कार्यालयाबाहेर लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली। बांधकाम कामगारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्याकरता कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत फॉर्म कामगार कार्यालयाकडे सादर केले होते। मात्र हे फॉर्म मंजूर झाले नाहीयेत, तर अनेक कामगारांचे फॉर्म कोणतेही स्पष्ट कारण न देता चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आले। त्यामुळे कामगारांनी आंदोलन केलं। पुणे महानगरपालिकेमध्ये शहरातील विविध विषयांवर चर्चा सुरू असताना वादाला तोंड फुटला। निधीच्या मुद्द्यावरून पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये बाचाबाची झाली। यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी झाले। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्याला जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अध्यक्षपदाचा मान मिळाला। अस्मिता केंद्रे या पहिला महिला अध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या। शिवसेनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाल्यानं त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि पाणी या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्यानं लक्ष देणारे असं म्हटलेलं आहे। जळगाव शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा पसरली होती। त्यामुळे अनावश्यक भीती निर्माण झाली, गोंधळ वाढला आणि मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपावर गर्दी बघायला मिळाली। पेट्रोलचा पुरेसा साठा आहे, गर्दी करू नका असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। मुंबईमध्ये वाढत्या पाण्याच्या गरजेमध्ये प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पर्यायी वापर वाढण्याकडे महापालिकेचा भर आहे। पिण्याव्यतिरिक्त वापराकरता प्रक्रिया केलेल्या पाण्याला मुंबईमध्ये मागणी वाढलेली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026-27 शैक्षणिक वर्षाकरता सीईटी प्रवेश परीक्षांना 24 मार्चपासून सुरुवात होत आहे। या परीक्षा 16 मे पर्यंत सुरू राहणार आहेत। यंदा 19 अनाथ विद्यार्थीही या परीक्षेला बसले आहेत। साखरेच्या दरातील चढउतार आणि शेतकऱ्यांना ऊसाची FRP देण्याबाबतचं बंधन यामुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत आला आहे। परिणामी शेतकऱ्यांची सुमारे 4000 कोटींची FRP थकली असून या उद्योगाला वाचवण्याकरता प्रति टन 500 रुपये ऊस अनुदान देण्याची तसंच 13000 कोटींच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याची मागणी करण्यात आली आहे। राजमाता जिजाऊ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बस सेवेचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि या सोहळ्याला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। मुंबईतील पाली हिल जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये सुधारणा करण्याकरता वांद्रे पश्चिम इथल्या 750 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी नव्यानं टाकण्यात आली आहे। ही मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याचं काम शनिवार ते रविवार दरम्यान होणार आहे। त्यामुळे या 16 तासांच्या कालावधीमध्ये एच पश्चिम या विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे। भारतीय हवामान विभागानं आजही काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे। पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। धाराशिव, लातूर, सोलापूर, नांदेड आणि लातूर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आला आणि पावसाचा अंदाज सुद्धा व्यक्त केला गेलाय। एक सविस्तर बातमी आहे, धाराशिवमधून आहे। या जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या गारपिटीचा सामना करतोय। त्यामुळे गारपिटीच्या संकटानं तो हैराण आहे। आधीच मे महिन्यातील अतिवृष्टीमुळे फळधारणा कमी झाली होती, त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीनं मोठंच नुकसान झालं। बाजारामध्ये द्राक्षांचे दर त्यामुळे घसरले आणि शेतकरी आता 90 रुपयांऐवजी 65 रुपये किंवा 60 रुपये किलोनं द्राक्ष विक्रीला पाठवतोय। शासनानं पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी अद्याप अधिकारी शेतावर पोहोचलेले नाहीत। या सगळ्याविषयी शेतकरी टाहो फोडतायत। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी त्यांची व्यथा जाणून घेतली। धाराशिव जिल्ह्यात अवकाळी व जी गारपीट झाली त्या गारपिटीनं द्राक्ष बागायतदारावर मोठं संकट उभारलं होतं आणि आता हे संकट एक वेगळ्या
दिशेनं वाटचाल करत आहे. ह्या मी द्राक्ष बागेत जे आहे त्या द्राक्ष बागेत गारपिटीने कसं नुकसान झालं हे आज मी प्रत्यक्षात आपल्याला दाखवतोय की ही द्राक्षाचे घड आहेत, काही ठिकाणी पडलेले आहेत तर काही ठिकाणी डॅमेज माल झालेला आहे. ही गारपीट झाल्यानंतर शेतकऱ्यांना गारपीट मोठा फटका बसला होता. त्याचे पंचनामे प्रशासनाकडून करण्याचे आदेश दिलेत, मात्र प्रत्यक्षात होत नाहीत. आता दुसरं संकट असं आहे की गारपिटीच्या भीतीनं शेतकरी द्राक्ष बागायतदार शेतकरी धास्तावला आहे आणि त्यांनी जो आहे तो आपला बागेतला माल तोडणी चालू केलेला आहे. आणि ह्या मालाची तोडणी चालू करताना त्यांना निश्चित आर्थिक फटका बसतो. आर्थिक फटका असा बसतोय की एक बाग यांची 90 रुपये किलोनं काहीतरी द्राक्षाचा माल गेला होता. मात्र आता हा जर माल बघितला तुम्ही तर 70, 76, 65च्या घरात जातोय. म्हणजे कुठेतरी आर्थिक तोटा सहन करत ह्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना आपला माल बाजारात पाठवावा लागतोय. मेमध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीच्या कालावधीत गर्भधारणा करण्याच्या कालावधीतच द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला. त्याच्या फटक्यातून सावरतो तोच गारपिटीचं टेन्शन आलं. गारपिटीने झटका दिला आणि ते गारपिटीच्या झटक्यातून सावरतोय. गारपिटीचं ढग हे जे कायम असल्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आपला माल जो आहे तो कमी भावानं द्यावा लागतो. त्यामुळे निश्चितच आर्थिक तोटा जो आहे तो शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. त्यामुळं मायबाप सरकारनं याकडे लक्ष द्यावं एवढीच माफक अपेक्षा शेतकरी करताना दिसत आहेत. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव. माझ्याकडे 5.5 एकर द्राक्ष बाग आहे. त्यातली 3 एकर माल देण्यासारखा आलेला आहे. मग ह्याच्या अगोदर एक 15 दिवसापूर्वी 90 रुपयानं एकाच प्लॉटमधला 50% माल 90 रुपयानं गेला आणि ह्या गारपिटीच्या भीतीनं आणि अवकाळी पावसामुळं राहिलेला जो 50% माल आहे तो आता 76 रुपयानं चालू आहे माझा माल. म्हणजे इथं मला जवळजवळ 14 रुपयाचं किलो मागं नुकसान आहे. म्हणजे माझं कमीत कमी इथं 4 ते 5 लाखाचं नुकसान सध्या चालू आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघूयात. देशात इंधन तुटवडा निर्माण होणार नाही याकरता प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तर हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अडकलेली अनेक जहाजं भारतात सुरक्षित आल्याची माहितीही त्यांनी दिली. काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असा इशाराही त्यांनी दिलाय. पश्चिम आशियातील युद्धाचे परिणाम दीर्घकाळ दिसणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपल्याला यासाठी तयार राहावं लागणार आहे असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं. साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे उपसभापती नीलम गोरे यांनी निर्देश दिले होते. मंत्री शंभूराज देसाईंच्या तक्रारीनंतर त्यांनी हे आदेश दिले होते. तर साताऱ्यातल्या घटनेचं CCTV गोरेंनी मागवलेलं आहे. नीलम गोरे यांनी दिलेला निर्णय राखून ठेवल्याची माहिती सभापती राम शिंदे यांनी दिली आहे. उपसभापती नीलम गोरेंनी फक्त निर्देश दिल्याचं राम शिंदे म्हणाले. सातारा प्रकरणावरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी काल झालेली बघायला मिळाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनीही मार खाल्ला म्हणत परबांनी हल्लाबोल केला. तर आता सत्तेला लाथ मारून बाहेर पडा म्हणत परबांनी शिवसेनेला डिवचलं. रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती आणि उपसभापतींची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपद भाजपला देण्यात आलंय तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलंय. दरम्यान दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात अंदाजपत्रकाच्या बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली. 29 मार्चपर्यंत विभागनिहाय अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. अकोला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. शहरातील डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि दूषित पाणीपुरवठा या मुद्द्यावरून सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. तर काँग्रेस नगरसेवकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली. महत्त्वाची बातमी आहे. विधान भवनामध्ये आज शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विधान परिषदेचे सदस्य म्हणून निरोप दिला जाणार आहे. 13 मेला उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपणार आहे. उद्धव ठाकरेंसह एकूण 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. नीलम गोरे, अमोल मिटकरी, संजय केणेकर, शशिकांत शिंदे या सगळ्या आमदारांना आज निरोप दिला जाणार आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. भोंदू खरातच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. भोंदू खरात प्रकरणाचा सुगावा मुख्यमंत्र्यांना का लागला नाही असा सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्याचबरोबर प्रकरण समोर आणल्याच्या श्रेयासोबत हा दोषही घ्या असं म्हणत राज ठाकरेंनी टोला लगावला. भोंदू अशोक खरातनं तब्बल 150 परदेश दौरे केल्याची माहिती समोर आली आहे.
खरातचे दक्षिण कोरियातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. परदेश दौऱ्यांसाठी पैसा कुठून आला याचा तपास करण्यात येतोय. खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची एसआयटी मार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्यानंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही त्यांची गच्छंती होण्याची चिन्ह आहेत. नागपुरातील संघ मुख्यालयावर वंचित आणि काँग्रेसनं मोर्चा काढलाय. हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झालेत. परिसरात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 3 तासांनंतर राजू शेट्टींनी आंदोलन मागे घेतलं. सरकारकडून अधिवेशनामध्ये निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख मदत मिळाली पाहिजे. फसवणूक झाल्यास संघर्ष अटळ आहे असा इशारा शेट्टींनी सरकारला दिला. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीकरता राज्यभरातून धनगर बांधव मुंबईमध्ये दाखल झाले. सीएसएमटी परिसरामध्ये आंदोलनाला जोर चढला असून आंदोलनाकरता जेवणाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एका वेळी मोठ्या प्रमाणात खिचडी तयार केली जात असून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. सांगलीत शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय. तातडीनं महामार्ग रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चानं आंदोलन केलं. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास 23 एप्रिल रोजी भारत बंद करण्याचा इशारा देण्यात आला. बीडमध्ये पाटबंधारे विभागाच्या दारात शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं. नारायणगड साठवण तलावाचं पाणी शेतीसाठी देण्याची मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयपूर गावातील नागरिकांनी आंदोलन केलं. जलजीवन मिशन अंतर्गत नळांना पाणी उपलब्ध झालं नसल्याचा आरोप करण्यात आला. तातडीनं गावात पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली. कराडमध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेनं जनआक्रोश मोर्चा काढला. तुळसणच्या रेशन दुकानदारावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. तातडीनं कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या दिवशी एलपीजी गॅस भरण्याकरता रिक्षा चालकांनी गर्दी केली. शहरातील अनेक एलपीजी गॅस पंपांवर गॅस संपला असून मोजक्याच पंपावर गॅस मिळत असल्यानं ही गर्दी झाल्याचं रिक्षा चालकांनी म्हटलंय. कोकणातील मच्छीमार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. डिझेलचा तुटवडा, वाढते दर, आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती यामुळे मासे निर्यात ठप्प झालेले आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झालेला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये तळेगाव ढमढेरे इथं पहाटेपासूनच गॅस सिलेंडर भरण्याकरता नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. धाराशिव शहरामध्ये गॅससाठी नागरिकांची धावपळ थांबण्याचं नाव घेत नाही. उन्हातही गॅस केंद्रांवर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे लोणावळ्यातील धाबा व्यावसायिकांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे अनेक ढाब्यांचं दैनंदिन कामकाज विस्कळीत झालेलं आहे. व्यवसायावर गंभीर परिणाम झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी गॅस टंचाईचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे असं आश्वासन दिलं. वर्ध्यामध्ये इंडक्शन शेगडी, इलेक्ट्रिक शेगडी, विद्युत उपकरणाच्या मागणीत वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे दरात वाढ झाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. वाढत्या दराचा फटका आता सर्वसामान्य ग्राहकांना बसतोय. व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यानंतर बीडच्या परळीच्या बाजारामध्ये आधुनिक चुलींची मागणी वाढली आहे. या चुलीमध्ये लाकूड, कोळसा, गोवऱ्या यासारखं इंधन वापरलं जातं. सोन्याच्या दरात 23 दिवसांमध्ये तब्बल 34,000 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरातही 80,000ची घसरण झाली आहे. सोन्याचे सध्याचे दर 1,44,000 आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात आलाय. सध्या सुशोभीकरण आणि रंगरंगोटीची कामं वेगानं सुरू आहेत. या प्रकल्पामुळे सुरक्षित प्रवासासोबतच महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची झलक अनुभवता येणार आहे. मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला वेग आलाय. रेल्वे प्रशासनानं जमीन अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मनमाडच्या गर्डर शॉप भागामध्ये रेल्वे लाईन जवळ असलेल्या जमिनीचं मोजमाप करण्यात आलंय. पंढरपूर शहरातील सरगम चौक ते भिंगे चौक दरम्यान होणारा उड्डाणपूल कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये अशी भूमिका शहरातील भाजप नगरसेवकांनी घेतली आहे. उड्डाणपूल तातडीनं पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
कराड शहरातील पंचायत समितीसमोर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते, यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं याकडे वाहतूक पोलिसांनी तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील हडपसर परिसरामध्ये मगरपट्टा ते कोरेगाव पार्कला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील कॅनालची भिंत अचानक फुटली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचलं. या पाण्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पुण्याच्या पिरंगुट या गावामध्ये श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी मातेच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यात्रेत बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. शर्यतीत राज्याच्या विविध भागांमधून जवळपास 950 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील माकेगाव इथून निघालेल्या मानाच्या शिवशंभो कावड यात्रेचं शहरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. अनेक भाविकांनी कावड खांद्यावर घेत यात्रेत सहभाग घेतला. ही कावड यात्रा लातूरहून तुळजापूर मार्गे शिखर सोलापूरच्या दिशेनं रवाना झाली. मानाची शिवशंभो कावड यात्रा लातूरमध्ये दाखल झाली आणि भाविकांकडून कावडीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला. हक्क मागतोय चाळीसगाव फेसबुक पेज चालवणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगरसेवक रामचंद्र जाधव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जेवतानाचा फोटो पोस्ट करून गैरसमज निर्माण केल्याचा आरोप करण्यात आलाय.